हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज ना बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण अगदी इन्स्टंट अशी पालक बेसन पापडी बनवणार आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण पालक घेतलेला आहे। छान अशी पालकची गड्डे आपण निवडून स्वच्छ अशी धुवून घेतले। आता थोडा थोडा हा पालक आपल्याला चिरून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता पालकची पानं आपण खूप जास्त चिरलेली नाहीयेत, थोडीशी चिरून घेतलेत, कारण की आता ही आपल्याला मिक्सर मधून वाटून घ्यायची आहेत। आता सगळ्यात पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये ही पालकची पानं टाकूयात। त्यामध्ये ना 6 ते 7 हिरव्या मिरच्या टाकायच्यात आपल्याला। जिरं टाकायचं 1 चमचाभर इतकं आणि 1 चमचाभर इतका ओवा टाकायचा आहे। आणि ना हे सगळं मिक्सरला वाटून ह्याची एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। जो पालक आपण प्लेटीमध्ये घेतलेला तेवढा सगळा पालक वापरून आपण इथे पेस्ट तयार करून घेतली पालकची। आता ना यामध्ये आपल्याला आवश्यकतेप्रमाणे बेसन टाकायचं आहे। या पालकच्या पेस्टमध्येच आपल्याला हे बेसनाचं पीठ मळून घ्यायचं आहे। त्या अकॉर्डिंग यामध्ये आपल्याला बेसन टाकायचं आहे। चवीप्रमाणे मीठ आपण यामध्ये टाकलेलं आहे। जसं जसं बेसन लागेल ना तसं तसं बेसन ॲड करत जायचं आणि अगदी छान असा पिठाचा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता ऑलमोस्ट आपलं पीठ आता मळत आलेलं आहे। त्यावेळी ना अशा पद्धतीने तेल घ्यायचं हातावरती। बऱ्यापैकी तेल आपण इथे घेतलेलं आहे, साधारणतः 2 चमचे इतका, आणि त्यानंतर तेलाच्या सहाय्याने हे पीठ अगदी व्यवस्थित असं मळून घ्यायचंय। पापडीसाठी लागणारं पीठ अगदी छान असं इथे मळून झालेलं आहे। त्यानंतर एका कढईमध्ये आता तेल गरम करायला ठेवूयात। हे जे पालक आणि बेसनचं पीठ आपण मळून घेतलेलं त्यामध्ये आता वरून ना आपल्याला तीळ टाकायचे। तिळाने ना ही पापडी दिसायला सुद्धा छान दिसते आणि चवीला सुद्धा अगदी छान लागते। दाताखाली जेव्हा तीळ येतात ना खाताना तेव्हा ते छान लागतात चवीला। तीळ टाकून हे पीठ आता व्यवस्थित मळून घेतलं ना की आता ह्या पिठाच्या आपल्याला छोट्या छोट्या लाट्या तयार करून घ्यायच्यात। छोटे गोळे तयार करून घ्यायचेत आपल्याला पापडी लाटण्यासाठी। ज्या पद्धतीने आपण पुऱ्या वगैरे लाटतो ना अगदी त्या पद्धतीने आपल्याला ही पापडी लाटून घ्यायची आहे। छान असे सगळे गोळे तयार करून घेतलेत पहिल्यांदा इथे आपण, म्हणजे ना लाटायला सोपं पडतं। आता पोळपाटाला ना थोडंसं तेल लावायचं आणि तेलाच्या साहाय्याने ह्या पापड्या लाटून घ्यायच्यात आपल्याला, म्हणजे त्यांना पोळपाटाला चिटकत नाही आणि अगदी सोप्या पद्धतीने पटकन लाटल्या जातात। इथे तुम्ही पाहू शकता खूप जास्त जाड सुद्धा पापडी आपण लाटलेली नाहीये, खूप पातळ सुद्धा नाहीये। ज्या पद्धतीने आपण पुऱ्या लाटतो ना त्याच पद्धतीने आपण हे लाटलंय, फक्त आपण इथे सुक्या पिठाचा वापर नाही केला, थोडंसं तेल घेतलेलं आहे लाटण्यासाठी। अशा पद्धतीने ना सगळ्या पालक बेसन पापडी आपण लाटून घेऊयात। इथे तेल पण छान असं गरम झालेलं आहे। एक एक पापडी तेलामध्ये सोडून दोन्ही बाजूने छान अशा फ्राय करून घ्यायच्या। एका वेळी कढईमध्ये 4 पापड्या अगदी आरामात बसतायत। आता ह्या पापड्या ना आपल्याला 15-20 दिवस टिकवायच्या आहे, त्याच्यामुळे ह्या जास्त फुलवायच्या नाही। त्याच्यामुळे लाटल्यानंतर चाकूच्या किंवा चमच्याच्या सहाय्याने ह्याला थोडीशी छिद्र पाडून घ्यायची, जेणेकरून ह्या जास्त फुलणार नाहीत आणि भरपूर दिवस टिकतील। मीडियम फ्लेम वरती आलटून पलटून ह्या पापड्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्यात।
तुम्ही जर कुठे प्रवासाला वगैरे जाणार असाल ना, तर झटपट काहीतरी बनवायचं असेल आणि ते बरेच दिवस टिकलं सुद्धा पाहिजे असं काहीतरी हवं असेल आणि पोटसुद्धा भरलं पाहिजे, इव्हन पौष्टिकसुद्धा पाहिजे असं काहीतरी पदार्थ शोधत असाल ना, तर ही पालक बेसन पापडी तुम्ही डेफिनेटली बनवू शकता। अगदी 2 पापड्या तुम्ही जरी खाल्ल्यात ना, तरी पोटभर तांब्याभर पाणी प्याल। चहासोबत म्हणा, नुसत्याच खायला, टमॅटो सॉससोबत, कशासोबतही ही पापडी एकदम छान लागते खायला। प्रवासासाठी ना अतिशय टिकाऊ आणि उत्तम असा हा पदार्थ आहे। इथे तुम्ही पाहू शकता अगदी गरमागरम अशा हा आपल्या बेसन पालक पापडी बनवून तयार आहेत। खूप सोप्या पद्धतीने ही पापडी आपण बनवलेली आहे। अतिशय सोपी अशी ही रेसिपी आहे। तुम्ही ना नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी रहा।